स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। सध्या मी रेग्युलर व्लॉग करत नाही आहे, कारण की आता चालू आहे सध्या माझ्या मुलांच्या ॲडमिशनची घाई। तर आम्ही माझ्या माहेरी गेलो होतो तेव्हाचे काही ब्लॉग आहेत तेच मी सध्या एडिट करून अपलोड करत आहे, कारण की तिकडनं आल्यानंतर मला एडिटिंगसाठी वेळच भेटत नव्हता। मुलांच्या ॲडमिशनसाठी आम्ही इकडे तिकडे फिरत होतो, तर त्यामुळे हे ब्लॉग राहून गेले। आता सध्या संघर्षचं ॲडमिशन झालेलं आहे एका ठिकाणी आणि आदर्शच्या ॲडमिशनसाठी अजून वेळ आहे, त्यामुळे सध्या मी माझ्या माहेरचे ब्लॉगच एडिट करून अपलोड करत आहे आणि यानंतर ब्लॉग रेग्युलर येतील। मुलं बसलेत नाश्ते करायला, मामा आजी बाबा बाहेर गेलेत, इकडे हे बसलेत, दीदी चालली क्लासला, आजी बसली नाश्ता करायला। छोटे मुलं गेले शाळेत, ते लवकर जातात, सगळ्यांच्या अगोदर जातात। आजच्या नाश्त्यासाठी वहिनीने बनवले होते पालक पराठे, आणि पालक पराठे गरम गरम खाल्ले तर खूप छान लागतात, त्यामुळे आम्ही गरम गरमच सर्वांना पालक पराठे दिले आणि त्यानंतर वहिनी आणि मी बसलो नाश्ता करायला। आज आजीला पण आम्ही लवकरच नाश्ता दिला, तशी ती करत नव्हती, आम्हाला म्हणत होती की तुम्ही पण चला, पण आम्ही म्हटलं तू गरम गरम खाऊन घे, नंतर आम्ही दोघे खाऊ। त्यानंतर आदर्श आणि त्याच्या पप्पांना जायचं होतं कॉलेजवर लिव्हिंग सर्टिफिकेट आणण्यासाठी, तर मग ते लिव्हिंग सर्टिफिकेट आणायला गेले, तोपर्यंत आम्ही घरातली कामं आवरले। राजांची प्रतिमा कोणता चौक आहे? जय भवानी चौक आहे का? पाणी पाऊस नसल्यामुळं ऊन फार आहे। आता कॉलेज किती लांब आहे इथून? 10 मिनिटं। हां, चांगलं एक दुकान भेटले आपल्याला, आता आपण तिथं लस्सी पिऊ, आहे का मागं? सगळं ताक नाही तर लस्सी, काही दोन्हीतून काहीतरी भेटलं तर घेऊ आपण थंडगार। ताण लागले किती वेळ आहे आपण तसं नाही कॉलेजला। अच्छा, झाड पाय ना कितीच मोठे रोडच्या ह्या पलीकडचं त्या पलीकडं, सावली बी काय आहे पाय ना। हा हा हा, झाडं लावायला पाहिजे जास्तीत जास्त। मामाचा फोन आलेला आहे, गाडी पाहिजे त्यांना, त्यांची गाडी आम्ही घेऊन आलो कॉलेजला तिथे दाखला काढण्यासाठी। कॉलेज बंद होईल त्याच्यामुळे आम्ही काय जेवण बी नाही केलं, जेवण बाकी आता। हा ना, भूक लागली, 4 वाजले आम्हाला आता, जाऊ आता घरी जाऊन जेवण वगैरे करू। चला आता घराकडं, काम आवरले, भुकायला लागले आता आम्ही घरी जवळपास। तर आमच्या सकाळचे कामं वगैरे आवरल्यानंतर पाणी आलं, तर पाणी भरण्याची खूप घाई होती। वहिनींचं सर्व काम आवरून झालं, पाणी वगैरे भरून झाले, भांडे घासून झाले, आणि आता आदर्श आणि त्याचे पप्पा आलेले आहेत कॉलेजवरून। कॉलेजमध्ये त्यांचं काम होतं, ते जेवायला बसले। तर जेवणामध्ये आज वहिनींना म्हटलं खिचडीच करा, पटकन होईल, कारण की पाणी येणार होतं, तर वहिनींनी बनवली खिचडी आणि वाड्याची भाजी। त्यांचा कॉलेजचं काम होतं, मग कॉलेज बंद झालं असताना जेवण करूच, तर बरं झालं ते जाऊन आले। बाहेर खूप ऊन होतं। आदर्श आणि त्याचे पप्पा बाहेरून आल्यानंतर त्यांना मी जेवण दिलं, आणि त्यानंतर मी त्यांना दिलं प्यायला ताक, कारण की ताक प्यायला थंड असतं आणि आदर्शला आवडतं आणि त्याच्या पप्पांनाही आवडतं। तुझ्या ग्लासात टाक मग, थांब मी टाक नाही, मी टाकते बरं पहिलं। इकडं बघ। जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेला मुलं वरच्या रूममध्ये येतात बसायला, कारण की या रूममध्ये आहे कम्प्युटर, आणि आज दीदी पण लवकर आली होती, तिचं काहीतरी कम्प्युटरवरती फॉर्म भरायचं काम चालू होतं, तर तेवढ्यात आवी आला आणि आवी त्यांना डिस्टर्ब करत होता। आवीने घाबरवलं दीदीला। घाबरली आहे ना आवी।
तुझा तिला भाकर दादाला काय झालं पाय ए लकी लकी दादाला काय झालं लकी बाबाला काय झालं पाय त्याला फुक 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 आमचा दादा फुगडी खेळता खेळता बदकन पडला तोंडात जायला असं असं फुक. तर मम्मी करते किचन मध्ये. मम्मी आणि मामी स्वयंपाक करताय. मम्मी आज काय स्पेशल? मटन मटन. ओहो मामी बनवतात स्पेशल. यस. मी फक्त मामीला मदत करते. मामी बनवतात. मामी किती छान भाजी बनवते माहिती तुला. मग तुला मामीच्या हातची भाजी आवडते ना? खूप खूप. गोळी मारली तुम्हाला? गोळी का बरं मारली? अरे बाप. तर आज वहिनी बनवणार आहेत मस्त काळ्या मसाल्यातील मटणाची भाजी. तर वहिनींची चालू आहे इकडं स्वयंपाकाची तयारी. हॉलमध्ये बसलेले आहेत माझी आजी आणि त्यांच्यासोबत हे बसलेत गप्पा मारत. आणि माझ्या वडिलांचं चालू आहे रेडिओ. दादाचा रेडिओ चालू झाला. पाण्या पावसात पहिले हीच होती ग्रामीण भागात लोकांनी. खेळावाली मेंढ्यावाली शेतकरी भारी वाटतं पण दादा दुकानात होते तेव्हा मस्त करमणूक होती त्यांची. घरचं सांगायला बैल बाबा होते होतं ना सगळं होतं त्यांचं. मसाला भाजून भाजी चालली. कांदा भाजलाय बघा. अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे. आणि मसाल्यामध्ये काय काय घेतलंय बघा. धणे, तेजपत्ता, जिरे, लवंग लवंग छान लवंग, दालचिनी, शहाजिरे, तूप आणि खोबरं आणि अजून अद्रक लसूण टाकायचं आहे. मसाला भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा ना काळ्या मसाल्याच्या भाजीला मस्त. ह्याच्यावर भाजणार ना पीठ पण. सर्व एकत्र करून भाजून घ्यायचं परत. आणि हा मसाला लोखंडी तव्यावरच भाजायचा किंवा मग लोखंडी कढईत. बघा किती छान मसाला भाजलाय. मसाला भाजतानाच घमघम वास येतोय मसाल्याचा. इकडे भाजी टाकली शिजायला. आणि भाजी शिजताना पण वहिनी अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकतात आहे ना वाटून. आता त्याच्यात टाकायचं खोबरं. मसाला काढून घ्यायचा. खोबरं किसलेलं भाजून घ्यायचं.
आता भाजायचं बाजरीचं पीठ. तर बाजरीचं पीठ भाजायचं किंवा मग डाळव्या भाजायच्या किंवा मग हरभऱ्याची डाळ भाजायची. जर चिकन असलं तर मग हरभऱ्याची डाळ, आणि जर मटण असलं तर मग त्यासाठी बाजरीचे पीठ भाजतात आम्ही. तर बाजरीचं पीठ घालून भाजून छान भाजी होती, घट्टपणा येण्यासाठी भाजीला, आणि चवदार पण चांगली होती ना. हां, येसवर तयार केलं तसं आई सांगते. तेल टाकून वहिनीने बाजरीचं पीठ भाजलं बघा. आवी कसा आवाज देतो आईला. पीठ चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. खमंग भाजी चव येते भाजीला खमंग. आता हे भाजलेलं पीठ असंच तव्यावर ठेवायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता वहिनीने गॅस बंद केला आहे. मिरच्या भाजायच्या राहून गेल्या होत्या आमच्या. मसाला भाजता व्हिडिओ करता मिरच्या भाजायच्या विसरून गेल्या वहिनी, आणि आता परत मग ते म्हणते मिरच्या तर भाजल्याच नाही. तर मिरच्या भाजून करायची असेल भाजी तर भाजू शकता, किंवा मग रेडीमेड मसाला असेल तर करू शकता रेडीमेड मसाल्यामध्ये पण. तर आम्ही कधी पण मटणची भाजी मिरच्या वाटूनच करतो. मिरच्या वाटून केलेली भाजी छान चवदार होते. नाहीतर वहिनीचे मसाल्याचे डबे भरलेले आहेत बघा. आमच्या वहिनीचे मसाले पण रेडीमेड असतात, पण मटणाची भाजी विशेष करून मिरचीची असते. मिरच्या भाजून झाल्यात, आता मिरच्या पण काढून घ्यायच्या. तेल टाकून भाजायच्या मिरच्या चांगल्या भाजल्या जातात. भाजल्या ना. इकडे हे माझ्या आजीला विचारतात की आजी तुम्हाला कोणी काही त्रास देतं का, कोणी लेक सून कोणी बोलतं का, कोणी रागवतं का. तर माझी आजी म्हणते नाही, मला अजिबात कोणी बोलत नाही, सर्वजण आनंदाने राहतात, असं त्यांचं चालू आहे बोलणं. खोटं नाही बोलायचं, मी माझ्यासमोर खरं सांगतो. आणि लेख काही आरडा वारडा काही लावल्या व काही इकडं असं काही नाही. माझ्याकडे केस करा, मी हिसाब करू कोणची सून आहे कोणचा लेख आहे. इकडे वहिनींनी मसाला भाजून घेतला आणि मिक्सरमधून वाटून घेत आहेत. त्यानंतर वहिनींनी भाकरी केल्या. भाकरी करून झाल्या त्यानंतर वहिनींनी भाजी बनवली. भाजी म्हणजे एक भाजी वेगळी बनवली आणि एक काळ्या मसाल्याची वेगळी बनवत आहेत. कारण की संघर्ष पप्पांना काळ्या मसाल्याची भाजी खायची नव्हती, त्यांना जास्त तिखट आवडत नाही. आणि माझ्या वहिनींच्या भाज्या थोड्याशा मटणाच्या चिकनच्या भाज्या एकदम तरीबाज असतात, तिखट चरचरीत असतात. त्यामुळे संघर्ष पप्पांसाठी वेगळी भाजी केली कमी तिखटाची. आणि आता वहिनी ते भाजी करत आहेत. तर भाजी करताना वहिनीने अगोदर तेल गरम केलं कडकडीत छान, आणि त्यामध्ये घातला मटण मसाला, त्यानंतर त्यामध्ये घातला तेजपत्ता. त्यानंतर वहिनीने काळ्या मसाल्याचं जे वाटण केलेलं होतं ते घातलं आणि सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला. त्यानंतर मटण शिजवून घेतलेलं होतं ते यामध्ये घातलं आणि खूप छान तरीबाज अशी झणझणीत वहिनीने भाजी बनवली. दोन्ही वाव मेरे लिए पार्सल आहे दीदी. काय दीदी तुझं दोघांना तिघांना एकच. दीदी खा, दोन पीस खा. आता इथे चालू आहे जेवणं. तर जेवणा अगोदर मी एक छोटीशी रेसिपी शूट केली आहे. तर ती रेसिपी मी आवड निवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की पहा. शॉर्ट रेसिपी आहे पण खूप छान व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप छान रेसिपी झाली होती. तर आम्ही त्याबद्दल चर्चा करत होतो. तर वहिनींनाही खूप छान वाटलं. वहिनींनी भाजी खूप छान केली होती. सर्वजणांचं कौतुक करणं चालू होतं. तर असं कौतुक वगैरे केलं पाहिजे. कोणी जर छान स्वयंपाक केला किंवा मग घरातील सुनबाईने एखादं चांगलं काम केलं तर कौतुक करायलाच पाहिजे. त्यामुळे सुनबाई पण खुश राहते आणि घरातील वातावरणसुद्धा चांगलं राहतं. तसं वहिनींचं कौतुक आम्ही बरोबरचं करत नव्हतं. खरंच वहिनींनी खूप छान भाजी केली होती आणि माझ्या मुलांना वहिनीच्या हातची भाजी खूप आवडते.
जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण आलो वरच्या हॉलमध्ये. इथे खूप छान हवा लागते, खूप छान व्हेंटिलेशन आहे इथे. आणि पाहुणे वगैरे आल्यानंतर सर्वजण वरच्या हॉलमध्येच बसायला येतात. आम्ही पण इथे बसलो आणि खूप उशिरापर्यंत गप्पा गोष्टी चालू होत्या, कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं आमच्या घरी. त्यामुळे आमच्या खूप वेळ गप्पा गोष्टी चालू होत्या. आईच्या, माझ्या आणि माझ्या भाच्या वगैरे सर्वच जण आम्ही एकत्र बसलो होतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.